नमस्कार. मधुजी महाविद्यालय फलटणच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टी नंबर 2 लॅपलास ट्रान्सफॉर्म रिलेटेड महत्वाची एक प्रॉपर्टी आहे, शिफ्टिंग प्रॉपर्टी, फर्स्ट ट्रान्सलेशन प्रॉपर्टी और फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीमध्ये e रेज टू at या फंक्शनने जर फंक्शनला मल्टिप्लाय केलं तर त्या फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म काय असेल हे आपल्याला पाहायचं आहे. की एखाद्या फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित आहे आणि त्या फंक्शनला e रेज टू at ने मल्टिप्लाय केलं तर त्या ह्याच्यामध्ये काय चेंज होतो तो आपल्याला ठिकाणी पाहायचं. की स्टेटमेंट काय की इफ लॅपलास ट्रान्सफॉर्म f of t is equal to f of s, f of t या फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित आहे जो की f of s आहे. देन लॅपलास ट्रान्सफॉर्म e रेज टू at into f of t, f of t ह्या फंक्शनला e रेज टू at ने मल्टिप्लाय केलं तर चेंज काय होतोय तर जस्ट सिंपली त्या ठिकाणी हे जे फंक्शन f of s मधलं आहे ते s मायनस a मध्ये फंक्शन लिहायचंय, इतकाच काय तो फरक असणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने हे येत आहे. की आता फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार वी हॅव लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f of t इज इक्वल टू, त्यांनी काय दिलेलं आहे की f of s, जे की काय आहे बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस st into f of t dt. ठीक आहे, जस्ट बाय युजिंग डेफिनेशन. आता याच्यामध्ये आपल्याला जे फाइंड आउट करायचं, जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते काय आहे की लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e रेज टू at into f of t असं लॅपलास ट्रान्सफॉर्म e रेज टू at into f of t चं लॅपलास ट्रान्सफॉर्म. आता बाय डेफिनेशन काय असणार आहे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस st, ह्याला हे फंक्शन मल्टिप्लाय करणार आहे e रेज टू at into f of t dt. आता याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की e रेज टू मायनस st, e रेज टू at, f of t या फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये जर आपण इंडायसेसचे रूल्स पाहिले तर एक्सपोनेन्शियल फंक्शन्सच्या पॉवर्स यांचं मल्टिप्लिकेशन आहे. e रेज टू मायनस st, e रेज टू at दोघांचा बेस सारखा आहे तर त्यांच्या इंडायसेसची सम होणार आहे. या ठिकाणी इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस st प्लस at, मायनस st प्लस at f of t dt. आता हेच एकत्र लिहित असताना आपल्याला डायरेक्ट लिहितील की हा टी दोघांमधून कॉमन घेतील किंवा डायरेक्ट मायनस टी कॉमन घेतला तर एस मायनस ए हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मायनस एस टी प्लस एटी मधून मायनस टी कॉमन घेतला तर आतमध्ये एस मायनस ए राहणार आहे. आता वर दिलेल्या फंक्शन मध्ये आणि ह्या दिलेल्या फंक्शन मध्ये काय फरक आहे, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी आहे विथ रिस्पेक्ट टी आहे, एफ ऑफ टी फंक्शन आहे, एफ ऑफ टी फंक्शन आहे. या ठिकाणी e रेज टू मायनस एस टी ने मल्टिप्लाय केले, इथं e रेज टू मायनस 3 टी एस मायनस ए, म्हणजे एस ची जागा जे ती एस मायनस ए ने रिप्लेस केली. या ठिकाणी एस ची जागा एस मायनस ए रिप्लेस करतोय, म्हणजेच रिप्लेस, त्याला आपण स्टार म्हणलं तर रिप्लेस एस बाय एस मायनस ए इन स्टार. जर स्टार मध्ये एस मायनस ए रिप्लेस केला तर e रेज टू मायनस एस मायनस ए इंटू टी एफ ऑफ टी डी टी हे म्हणजे एफ ऑफ एस मायनस ए मिळणार आहे. म्हणून इंटिग्रेशन जे आहे ते आपल्याला हे मिळतंय, म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e रेज टू at एफ ऑफ टी हे एफ ऑफ एस मायनस ए येणार आहे. तर अशा पद्धतीने सिंपली फक्त इंडायसेसचा रूल आणि त्या ठिकाणी रिप्लेसमेंट ऑफ व्हेरिएबल ह्याच्यानुसार आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो. आय होप व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.